आज या ठिकाणी माढा विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार आदरणीय अभिजितदादा पाटील उपस्थित असतात। ज्यांचा परिचय करून दिला ती सर्व आमच्या शिरूर हवेली तालुक्यातून मांडवण फराटा इथून आलेले सर्व मान्यवर कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित, आबांच्यावर असलेले सर्व कार्यकर्ते उपस्थित बंधूंनो, खरं म्हणजे मध्यंतरी जो पाऊस अजून पूर्ण उघडला असं वाटत नाही, परंतु जो पाऊस झाला, जो पूर आला, इतकी भयानक परिस्थिती निर्माण झाली की असं स्वप्नात देखील कोणाला कधी वाटलं नव्हतं। आज ते चित्र जर डोळ्यासमोर घेतलं तर सांगणं सुद्धा कठीण आहे। आज जी मंडळी त्या ठिकाणी जाऊन आली त्यांनी पाहिलं तर आज त्यांच्या सुद्धा डोळ्याला धार येतील अशी परिस्थिती आहे। काही मंडळी इतकी ट्रेसमध्ये गेलेली, संपूर्ण जमीन खडून गेली, पिकं गेली, घरं गेली, ज्यांनी जे अंथरूण धरले ते अजून उठायला तयार नाही। इतकी भयानक परिस्थिती आज या मराठवाड्यामध्ये आणि आपल्या या परिसरामध्ये निर्माण झाली। आणि म्हणून आमचे नेते आदरणीय राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार यांनी सर्व जिल्ह्यामध्ये कार्यकर्त्यांना सूचना केल्या की प्रत्येक कार्यकर्त्याने, गावगावच्या कार्यकर्त्याने शासन आपल्या परीने मदत करणारच आहे, परंतु जेवढं शक्य आहे, ज्याला जे शक्य आहे देणं, ज्याच्या ठिकाणी आपला परिचय असेल त्या ठिकाणी जाऊन फुल ना फुलाची पाकळी आपण मदत करावी, अशा प्रकारच्या सूचना अजितदादांनी दिल्या। आणि त्यावरून आज खरं म्हणजे आमच्या शिरूर हवेली तालुक्याचे आमदार आदरणीय माऊली आबा कटके हे सुद्धा आमच्या बरोबर येणार होते आबांच्या इथं भेट देण्यासाठी, परंतु त्यांना एक अचानक कार्यक्रम आल्यामुळं ते आज येऊ शकलेले नाही। या ठिकाणी आमची मदत घेऊन येत असताना या ठिकाणी जायचं कुठं, परंतु आमचे आदरणीय दीपक पाटील फराटे यांचे मित्र आहेत आमदार अभिजित पाटील। त्याचं कारण असे, अभिजित पाटलांचे जे सासरे सुरेशदादा पाटील हे आमच्या परिसरामध्ये, आमच्या गावामध्ये दीपक पाटलांच्या बरोबर ते बाबा पाटील, संग्राम सतत आमच्या तिकडे असतात आणि सतत आबा तुम्ही आमदार नव्हता तेव्हापासून आबा आमदार झाले पाहिजे असा आग्रह आमच्या 3 मंडळींना आपल्याला असायचा। म्हणजे आम्ही आबाला तर कधी पाहिलेलं नाही, कटआउट पंढरपूरमध्ये कधीतरी पाहायचो आम्ही आबा। आणि आबा आमदार एक योग असतो आणि आबा तुमचं कार्य काम असल्याशिवाय तुम्ही आमदार होत नाही, इतकं लोक असं डोक्यावर कधी अचानक कुणाला घेत नाही। तुमचं काम चांगलं असलं आहे म्हणून तुम्ही आमदार झाला। आमच्या सगळ्या मंडळीचं संग्राम शेट्टी मला सांगितलं, तुमचं टेंभुर्णी असेल किंवा पट्ट्यामध्ये आमच्या पुण्यामध्ये हडपसरमध्ये मोठ्या संख्येने लोक राहिले, त्या ठिकाणी 2-3 मेळावे 2-2.5 हजार मतदारांचे घेण्याचा पाठ, त्याच्यात आमचा बी स्वतः होता। आता उद्या महानगरपालिका आणि संग्राम शेट ते मतदार आपलेच झाले, तर आबासाठी ते जोडून देण्याचं काम तिथेही आम्ही केलं। अशा प्रकारची मदत घेऊन आम्ही आज या ठिकाणी आबा आलेलो आहोत। तुम्ही अतिशय चांगल्या पद्धतीने स्वागत केलं। आम्ही फार मोठी मदत नाही, परंतु